जत तालुक्यातील एक्स वेलफेअर असोसिएशन संघटनेच्या वतीने 15 जानेवारी भारतीय सेना दिवस सेगाव येथे त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला तालुक्यातील सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भारतीय सैन्य दलातील युद्ध व मोहिमेच्या कारवाईत झालेल्या शहीद जवानांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये शहीद काशीनाथ कांबळे, शहीद सकाराम कांबळे, शहीद यमनाप्पा कांबळे, हवालदार विजय ऐदळे, शहीद तात्यासाहेब शिंदे, शहीद कबीर कांबळे, शहीद अप्पण्णा सरजे, शहीद अंकुश सोलनकर, शहीद संजय चौगुले, महाळप्पा सरगर या शूरवीरांचा समावेश आहे। कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौधाड, ऑर्डिनरी कॅप्टन उमाजी महानूर, ऑर्डिनरी कॅप्टन विठ्ठल मुचंडे, ऑर्डिनरी कॅप्टन अशोक संकपाळ, एक्स वेलफेअर असोसिएशन जतचे तालुकाध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी, उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड व सर्व पदाधिकारी, सुभेदार दत्ता शिंदे, मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा व मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार व तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी सैनिक दत्तात्रय शिंदे यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता शिंदे यांनी केले। एक्स वेलफेअर असोसिएशन जतचे सचिव बाबासाहेब भोसले, खजिनदार कॅप्टन कुरणे, भाऊसाहेब पाटील, नाना कुटे, बापू माने, आगतराव जाधव, नारायण वाघमोडे, नामदेव कटरे, आकाराम बिसले, सतीश शिंदे, दिलीप जाधव, सूर्यकांत यादव उपस्थित होते। ज्यावेळेला हिंदू पुकारला जाते, चीन असो पाकिस्तान असो, त्यावेळेला आपले देव जाते, त्यावेळेला लक्षात ठेवा, त्यावेळेला तुम्ही जाताय तिथं। देशाचं संरक्षण करणारे हे देव देवता नाही, स्पष्ट सांगतो तुम्हाला। देशाचं संरक्षण करणारे, सीमेचं संरक्षण करणारे तुम्ही हे बांधव आहे, सैनिक बांधव आहे। तुमचा खरं म्हणजे येतोची सत्कार व्हायला पाहिजे। आपण आज विज्ञानवादाकडे न जाता या धार्मिकवादाकडे चाललोय आणि हे धोकादायक आहे, लक्षात ठेवा। हा देश सगळ्याचा आहे की नाही? आज इथं एक फॅक्ट निघालेला आहे, मी मुद्दा म्हणून बोलतो, हे हिंदू राष्ट्र व्हावं, मग बाकीच्यांनी कुठं जायचं? बौद्ध आहे, जैन आहे, शीख आहे, अनेक जाती या देशामध्ये राहतात। हा सगळ्याचा देश आहे का हिंदूचा देश आहे? हा पहिला प्रश्न आहे। आणि हिंदू म्हणजे कोण हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे। त्यामुळे आपण ही जी संस्कृती चालू आहे, या देशामध्ये जे परिवर्तन व्हायच्या ऐवजी हे अधोगती व्हायला, एवढं लक्षात ठेवा। धार्मिकच्या नावानं लोकांना गुलाम बनवण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे, असं माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे। पेरियार असेल, चारवाक असेल किंवा आणखीन कोण गौतम बुद्ध असतील, ह्या लोकांनी देवाचं स्तोम कधीही माजवलेलं नाही। या लोकांनी समाजामध्ये चांगल्या लोकांचं संवर्धन केले, चांगल्याचं स्तोम माजवले। यज्ञानं जर पाऊस पडत असेल तर दुष्काळामध्ये यज्ञच करत बसला असता ना तुम्ही। यज्ञानं कधी पाऊस पडत आहे, मंत्रानं कधी सापाचं विष उतरत आहे, हे आज आपण बघतोय। तरी सुद्धा ह्यालाच स्थान देण्याचं काम आजच्या ह्या सरकारमध्ये चालू आहे, असं माझा आरोप आहे, लक्षात ठेवा। तुम्ही काय केलं पाहिजे? लोकांना शिकवलं पाहिजे, लोकांना विज्ञानवादी जवळ पाहिजे।